श्री गुरुचे महिमान श्रवण करता, अनुभवे लाभे तल्लीनता, मोक्षपद ये हाता गुरुदास्यत्वे. श्री वीरनाथ चरित्र अध्याय पहिला. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री संत महंताय नमः. श्री गुरुः ओम नमो आदि पुरुषा निर्विकारा, अनादि सिद्धा, वंदे निर्धारा, सर्वव्यापक दिगंबरा, स्वयंमेव स्वतः सिद्धा, आत्मा तूच गणेशु, सकळ विद्या दे सवरसु, मती प्रकाश करोनी निर्विशेषु, असे तुझे ठाई. नमो सरस्वती ब्रह्मकुमारी, बैसे माझी ये जिव्हाग्री, स्मृती देवोनी अंतरी, वीर ऐश्वर्य वदवी. मी पामर अति दीन, विद्या नाही मज लागून, नाही केले अध्ययन. छंद सदा विषयांचा, ऐसी यासी कैची मती, कैसे मनोरथ सिद्धी जाती. बुद्धिहीन विषयी रती, सिद्धी कैसे जाईल. कृपा करी गुरुवर्य, अनाथ दीना तू माय, सिद्धी नेई देह धरिले कार्य, ही विनंती बाळाची. गुरुमूर्ती अमूर्ती, कैसी करू तुझी स्तुती. निरालंब अवलंब नये व्यक्ती, कैसे परी जाणावे. आब्रह्म स्तंभ भरला आहे, स्तुती ते कैसे करावी पाहे. कवणे ठाई आहे गुरुमूर्ती म्हणून. गुरुमूर्ती पहावया जाण, शिणले वेद 18 पुराण. साही शास्त्रान लगे जाण, कैसे परी मी पाहू. योगी सदोदित शिणती, यज्ञ याग न सरती. तेथे मी अल्पमती, कैसे जाणू गुरु ते. गुरुमूर्ती अगम्य अगोचर, तेथे अल्प मी पामर, कैसे जाणे निर्धार श्री गुरु ते. ब्रह्मा विष्णू रुद्र तिन्ही, सदोदित गुरुध्यानी. माझी असे विनवणी गुरुचरणी असे. गुरुमाता गुरुपिता, गुरुची इष्ट देवता. गुरु वाचोनी अन्यथा मार्गू नेणे. गुरुराय तुझे पूजे करोनी, सकळ दैवत संतोष मनी. म्हणूनी लागलो चरणी, कृपा करी अनाथासी. आता किती स्तुती करू, कवणे ठाई नमस्कारू. ओतप्रोत अपरंपारू, सर्व व्यापक. आता असे एक हेतू, पूर्ण करी मनोरथू. गुरु ऐश्वर्य यथार्थू, वदवी बाळा हाती. या विरहित अन्य चिंता नाही नाही गुरुनाथा, कृपा करावी अनाथा. सर्व परी हीन असे, ज्ञानहीन अज्ञानमती. काही न स्फुरेची स्मृती, हृदयी प्रवेशोनी गुरुमूर्ती, तुझे तूच वदवी. अनावर आहे गुरुस्तवन, मी हृदयी धरिले जाण. न विचारता मूर्खपण, हृदयात उद्भवले. आकाशासी गवसणी, कवण करवेल जनी. तैसे न विचारिता मनी, गुरुस्तवनी प्रवर्तलो. एक आधारू असे जाण, अंतरी प्रवेशे गुरुचरण. तेणे योगे जाण, वदवीन निसंशये. आता नमो पूर्वपीठिका, गुरुसंप्रदाय असे नौका. ज्याचे नामे महादोष, नाश होय क्षणार्धे. आदिनाथ शंकर, मत्स्येंद्र तयाचा किंकर. येथून गोरक्ष साचार, भवभय तारक. त्यांनी प्रसाद दिधला गहिनी, जग उद्धारया लागोनी. आज्ञा केली निवृत्ती लागोनी, जड मूढ तारावे. निवृत्तीनाथ शंकर खरा, त्यांनी आज्ञा केली ज्ञानेश्वरा. ज्ञाने करोनी विश्वातारा, मूढ उद्धारा दर्शने. त्यांनी प्रसाद दिधला देवा, चूडामणी ठेवा. तारावया सकळ जीवा, आज्ञा गुंडासी. त्यांनी शोधून या जाण, भवनदी तारावया कारण. आज्ञा केली वीरा लागून, जीवा मोक्ष देईका. ऐसी गुरु परंपरा, आदिनाथापासून आला झरा. वीरासूत मल्लवरा, वीर ऐश्वर्य बोलत. कृतायुगी प्रल्हाद, त्रेतायुगी झाला अंगद. सदा स्मरोनी गोविंद, नामे विश्व तारिले. द्वापारी झाला उद्धव, कलियुगी नामदेव. तारावया जड जीव, द्वित्री अवतार जाणावे. तुका अवतारोनी क्षिती, क्रीडा दाखवूनी नाना रीती. नामे करुनी पूर्ण प्रीती, जगा लागी दाखवित. तेची अवतार वीरनाथ, अवतारला वीर शैवात. स्वधर्म रक्षोनी त्वरित, सकळ कळा दाखवितो. स्वयमेव स्वतः सिद्ध, जन्म मरणातीत नाही बद्ध. पुन्हा अवतारोनी जगा बोध, कैसे परी करीताती.
कर्मातीत झाले निष्कर्म, त्यासी कैसे नेम धर्म, स्वतः सिद्ध नाही कर्म ऐसे कैसे परी आले ती, देहातीत झाली आवरी, कैसे अवतरले क्षिती भीतरी, ऐक्य होऊन अंतरी, कैसे आले कळेना, जळामध्ये लवण विरे, ते पुन्हा मागुती उरे, ब्रह्मी मुरले निर्धारे, कैसे आले महित, बुडबुडा विरे जळात, कोठुनी आणावे त्वरित, तैसे झाले ब्रह्मीरत, कैसे आले उद्धाराया, कार्यकारण कर्तृत्व नाही, ध्येय ध्याता ध्यान नाही, अवघे ब्रह्मच झाले देही, पुन्हा आले म्हणू नये, त्वंपद तत्पद शोधून, असी पदी झाले लीन, तया लागी येणे जाणे, कोठे असे जाणपा, सत्वरजतमाचा भेद, जाणूनी झाले निर्विवाद, द्वैतपणाचा भाववाद, तेथे नाही निर्धारे, तो संपूर्ण स्थिती पुरुष, तया जाणे निर्विशेष, जात गोत नाही अकर्मी, पुरुष निज स्थिती अगम्य, ऐसे स्थिती कैसे आले, तयासी काय न्यून झाले, जग उद्धाराया वहिले, आले महिवरी, सकळ जग भगवंत रूप, वरी मायेचे आले पडप, तेणे योगे निज रूप, विस्मरण असे सर्वांसी, स्मरण द्यावया कारण, अवतरले मही जाण, सकळ जीवा भक्ती लावून, हरिस्मरणी रत व्हावे, याच हेतू लागी आज्ञा केली पांडुरंगी, जाऊन या जगी भजन मार्गी लावावे, युगयुगाचे ठाई पाही, तुम्हासी जाणे पडते मही, भक्ती लावूनी लवलाही, भजन मार्ग दावी, तुकयासी आज्ञा करी हरी, जावे नीलावती नगरी, लिंग स्थापिले हरहरी, नीलकंठेश्वर म्हणवोनी, महाक्षेत्र पावन, भावे करिता लिंग पूजन, महादोष निरसोन जाती क्षणार्धे, अष्टतीर्थी करिता स्नान, एके दिनीच करावे गमन, राजे अश्वश्वानासहित उद्धरोन, ऐसे गेले भाविक, तीर्थलिंग क्षेत्र वर्णन, नीलकंठेश्वर महात्मी आहे जाण, ग्रंथ वाढेल म्हणून संज्ञार्थ बोलिलो, आता तुम्ही जावे त्वरित गती, जन लावावे हरिभक्ती, क्रीडा करोनी अक्षिती, मुमुक्षु मार्गी लाविजे, ऐसी आज्ञा वेगी होता वेगी, आम्ही न जाऊ कलियुगी, पाप उत्कृष्ट असेच जगी, कष्ट होत आम्हासी, कलियुगी देव अवतार, कष्ट झाले आम्हा फार, आता नको नको साचार, जाणे कलियुगासी, कलियुग असत्याचे घर, अधर्मी झाले विप्रथोर, कर्मभ्रष्ट झाले साचार, कन्या विक्रय करीती, त्रिकाळ स्नान संध्या नाही, वेद पठन न करीती काही, ऐसी गती थोरांची पाही, त्रिवर्ण काय सांगू, मुख्य हेतू हेची कारक, अधर्मी मिळाले सकळ लोक, याज करिता कृपानायक, नका धाडू कलयुगी, काय करीती तुम्हा दोष, तुम्हा पुढे न उरे देख, काय भीती तुम्हास, त्वरित जावे महिवरी, तुम्ही पूर्ण माझे भक्त, षड्विकार कर्म रहित, माझे भजनी असारत, सदोदित मम ध्यानी, ऐसे भक्त तुम्ही जाण, काय एक न होय तुमचेने, तिन्ही भुवनी मोक्ष देणे, असे स्वाधीन तुमच्या, तुमचे नामे करोन, भवभय जाय उडोन, तुम्ही आता जाओन, भजन मार्गी लाविजे, तुकयासी आज्ञा करी हरी, जावे नीलावती नगरी, अवतरोन क्षिती भीतरी, मुमुक्षु मुक्त करणे, शके 1692 मध्ये तुका अवतरला स्वतः सिद्ध, वीरा नाम निजबोध, अतिवर्ण वीर शैवात, मल्लासुत वीरा जाण, माता शिवम्मा पुण्यवान, त्याचे उदरी जन्मोन, पावन केले जगासी, माता पिता सप्तजन्मी, पुण्य केले उत्तमोत्तमी, जन्म दिधला भक्तोत्तमी, जावे तेथ म्हणोनी, आज्ञा होता जाण, केले तेथुनी गमन, मातेचे उदरी येऊन, नवमास राहिले, कृष्ण पक्ष श्रावण मासी, कृत्तिका नक्षत्र अष्टमीसी, सूर्य आला माध्यानासी, जन्म झाला गुरुवारी, नवमास पूर्ण झाले, महिवरी अवतरले, सकळ भक्त आनंदले, नामे विश्वतारील, ऐसे परी झाला जन्म, आनंदले पुरुषोत्तम, भक्ता नाही कर्मधर्म, मम आज्ञा पाळिती,
मी असे त्यांचे हृदयी, ते असती मम देही. उभयता ऐक्य पाही, जैसे जळतरंग. जळी दिसे तरंग, घेता न ये सांग. तैसे भक्त मम अंग, वेगळेपणा न दिसे. घटाकाश दिसे पाहे, घटी काय आकाश आहे. देही असोन विदेह, जाण माझे भक्त पै. मोती असोनी मोती वोगरू, वेगळा नये करिता करू. तैसा मद्भक्त विचारू, ऐक्य असे स्वभाव. जग उद्धारावया लागी, आले असे भक्त जगी. वीरा नामे भवरोगी, दर्शन मात्रे जाण पै. अवतार घेवोनी नीलावती, क्रीडा करी नाना रीती. नामे लावोनी जग भक्ती, आपण प्रेमे नाचत. अष्टवर्ष होता जाण, विठ्ठल चरणी लागले मन. लोकनिंदिती तया लागून, हरिनामी रंगले. ध्यानी मनी लागले छंद, सदोदित आठवी गोविंद. या व्यतिरिक्त अन्य पद, मना नये सर्वदा. देह अस्ति नास्ति होय, दृढ धरिले त्यांचे पाय. हृदयी धरिले विठ्ठल माये, सदा छंद नामाचा. भजनावरी प्रीती थोर, विचार करी सारासार. मना नयेची संसार, दृढ निश्चय नामाचा. छळण करीती सकळिक, माता पिता जंगम लोक. वीरशैव असोनिया देख, हरिचरणी लागले. नित्यद्वेष करीती सकळ, कैसे कर्म याचे विकळ. स्वधर्म सोडून या प्रबळ, हरी हरी म्हणत. यासी करावे ताडण, नेऊन घालावे शाळा लागून. शिव शिव असे उच्चारण, याचे मुखी करवावे. वीरशैव जन्म असोनी पाही, दृढ धरिले हरी हृदयी. शिक्षा करोनी लवलाही, शिवभक्ती लाविजे. केवळ मूर्ख ज्ञानहीन, अंतरदृष्टी नाही जाण. शिवभक्त म्हणवोन हरी लागी निंदिती. हरिहरा नाही भेद, ऐसे बोले चारी वेद. अल्पज्ञानी करीती द्वंद्व, पेणे केले भवाचे. शिवहृदयी हरी असे, हरिहृदयी शिव असे. हरिहृदयी शिव दिसे, अनादि सिद्ध असे ठसे. भिन्न नसे कदापि, अलक्ष अगोचर निराकार. स्वतः सिद्ध परमेश्वर, आपणच झाला निराकार. स्वयंप्रकाश, निजरूपाचा प्रकाश जाण. तृतीय अंशी शिवनिर्माण, तेथे प्रकटला चैतन्य घन. तेथून ओंकार पै. तेथे उद्भवली मूळ माया. महारुद्र स्वतेज काया. अपरंपार परमवर्या, स्वसत्ताधारी तो. त्याचे सत्ते करोन, विष्णू जन्मला जाण. विष्णू कमळी चतुरानन, उद्भवला पै. ब्रह्मदेवाचे कर्तृत्व, पिंड ब्रह्मांड रचिले जीव. अनादि सिद्ध वैभव, निर्मिले तया परी. ऐसा असे विचार, मूर्ख न जाणे याचे सार. द्वेष करून निरयपूर, जोडियले जाणपा. पूर्वपीठिका न जाणता, अंतरी विचार न करिता. क्रोधे कडोनी उन्मत्तता, अज्ञान दशे छळीती. यमपुरी वास पाही, हरिहर द्वेषी जे काही. व्याघ्र वृश्चिक कृमी देही, नेवोनिया घालित. ऐसे स्कंद पुराणी जाण, व्यास बोले स्वमुखे करोन. नरक आहे तया लागून, सुटका नाही कल्पांती. ऐसे न विचारता मनी, द्वेष करीती वीरा लागुनी. असत्यवचनी पापखाणी, हित आपुले न जाणती. अज्ञाने छळण करतील, ते पुढील अध्यायी बोले न बोल. स्मृती देईल विठ्ठल, तेची बोल सांगेन. पिता तोची गुरु जाण, वीराकृपे मल्ला झाले लीन. माता रुक्मिणी नामाभिधान, वीरासुत मल्ला म्हणे. निर्विघ्नपणे सिद्धी नेई, धरिले कार्य मम देही. विघ्ने येतात पाही, मना विक्षेप न होणे. तुझे ऐश्वर्य तूच वदवी, गुरुराया कृपा करावी. भवापासून सोडवी, तुची वीरा गुरु माये. आजा मल्लप्पा पिता वीरनाथ, त्यांचे चरणी मल्लारत. जन्मोनिया वीरशैवात, गुरुचरित्र वदतसे. संत श्रोते भाविक, माझी विनंती असे एक. श्रवण करोनिया भाविक, ग्रंथ अवलोकन करावे. तुम्ही जरी कृपा कराल, वक्तृत्व माझे सिद्धी जाईल. तुमचे प्रसादे मी बोलेन पुढील अध्यायी. इति श्री गुरुवीरलीलामृत. ऐकताच होय पवित्र, मोक्षकाम होय तृप्त. प्रथमोध्याय गोड हा. रामकृष्ण हरी.